आपल्या सर्वांचं नमस्कार। नमस्कार। मी नांदेड जिल्ह्यामधून काँग्रेस कमिटीतर्फे विनंती केली होती। काँग्रेस कमिटीने मला प्रदेश काँग्रेस कमिटीने उमेदवारी दिली, त्याबद्दल प्रदेश काँग्रेस कमिटीचे मी आभार मानतो। आणि येणारी ही निवडणूक आम्ही सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर निवडणूक लढवणार आणि निवडून येणार हे निश्चित आहे। बरं वसंतरावजी, नांदेडसह आपण पाहायला गेलं तर राज्याचं राजकीय समीकरण देखील बदललेलं आहे। हे बदललेलं समीकरण पुन्हा एकदा आपल्या बाजूने आणण्यासाठी, आपल्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी काय करणार आहात वसंतरावजी? कसं आहे सर, जरी आज आमचे जिल्ह्याचे नेते जरी बीजेपी मध्ये गेले असले तरी सर्वसामान्य जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आहे। बरं, आणि ही जागा काँग्रेस पक्षाला निश्चित आज गॅरंटी सांगतो की 100% निवडून येणार। हो, आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी आज इतका हवालदिल झालेला आहे, शेतमजूर हवालदिल आहे, सर्वसामान्य माणूस आज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, आज गॅस सिलेंडरचे किमती वाढल्यात, सर्वसामान्य शेतकरी परेशान आहे। बरं वसंतरावजी, सर्वसामान्य मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी काय करणार आहात? नाही, विश्वास जिंकण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे, आज सर्वसामान्य शेतमजूर असेल, शेतकरी असेल, आज अडचणीत आहे। आता येणाऱ्या काळामध्ये सत्तेवर आल्यानंतर आम्ही त्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार। बरोबर आहे। नांदेडवासियांच्या कुठल्या समस्या तुम्ही टार्गेट करणार आहात? आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमतः या 5 वर्षामध्ये कुठलीही औद्योगिक इंडस्ट्रीज आली नाही, त्याच्यामुळे अनेकांना लोकांना नोकरी मिळाली नाही, हे प्रश्न ज्वलंत आहेत। आणि शेतकऱ्यांचे मालाचे प्रश्न, किमतीचे प्रश्न आहेत। बरं, समोरचा उमेदवार जो असेल त्याच्याशी लढत देण्यासाठी आपली तयारी कितपत आहे? कुठल्या मुद्द्यांना हात घालणार आहात वसंतरावजी? नाही, आज तुम्ही पहा, समोरचा उमेदवार बीजेपीचा जो कोणी असेल, या मतदारसंघामध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट कमी झाला, लोकांशी संवाद कमी झाला, आणि त्या माणसांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी काही प्रयत्न, कुठली इंडस्ट्रीज आणली नाही, कुणाला त्या ठिकाणी मदत झाली नाही, हे आपल्याला माहित आहे ना। आणि त्या दृष्टीने हे लोक नाराज आहेत। आणि सध्याचे रनिंग खासदार आहेत ते आता बिलकुल म्हणजे लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही, संबंध ठेवला नाही, त्याच्यामुळे ही नाराजी पसरलेली आहे आज। बरं वसंतरावजी, अशोकराव चव्हाणांनी एक प्रकारे साथ सोडल्याचं आपण पाहायला मिळालं, मात्र तुम्ही पक्षनिष्ठा कायम ठेवली, त्याचा आज फायदा होतोय का? फायदा आहे। आज साहेब जरी पक्ष सोडून जरी गेले तरी मी एकनिष्ठ पक्षानं या ठिकाणी वावरलो, आज त्याचा मला 100% बेनिफिट मिळणार आहे। बरं, वंचित जर आपल्या सोबत आली नाही तर त्याचा किती मोठा फटका बसू शकतोय? कारण गेल्या वेळेला खूप मतं जी आहेत ती वंचितनं आपल्या बाजूला घेतलेली होती आणि थेटपणे भाजपला तोटा झाला होता। वसंतरावजी, हो बरोबर आहे, वंचितनं मागच्या वेळेस गेली होती, पण आज परिस्थिती तशी नाही तेवढी वंचितची। कमी अधिक मतं घेतील, नाही अशातला शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये उभा टाकल्यानंतर काही ना काही मतं माणसाला मिळतात, पण तेवढा परिणाम होणार नाही। बरं, पण नांदेडमध्ये चव्हाण विरुद्ध चिखलीकर अशा प्रकारचा जो सामना पाहायला मिळेल, नांदेडवासियांना काय आवाहन यावेळेला करावं असं वाटतंय मतदारांना? नाही, आता कसं आहे, मी म्हणलं चव्हाण विरुद्ध चिखलीकर हा सामना तर अटळ झालेलाच आहे आणि होणारच आहे। नक्कीच। काय म्हणता? धन्यवाद वसंतरावजी, आपण आमच्या बरोबर बोललात त्यासाठी। तर या क्षणाला आपण थेटपणे नंदुरबारकडे वळणार आहोत, कारण नंदुरबारमध्ये देखील हिना गावित विरुद्ध गोवाल पाडवी अशा प्रकारचा